पक्षात गेलेले आहे याचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो आणि शासनाला या मार्फत तुमच्या माध्यमातून ही एक नम्रतेची विनंती आहे की त्यांना आपण Y+ सिक्युरिटी प्रदान करण्याचा निर्णय घेत आहोत असं ऐकलंय की Y+ सिक्युरिटीचा जो खर्च आहे धोरण आहे। शिवसेना मुळातच संघर्षातून उभी राहिलेली आहे। शिवसेनेचा जन्मच हा संघर्षातून झालेला आहे आणि म्हणून संघर्ष करणं हा आमचा पिंड आहे। आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी दिलेली आम्हाला जी शिक्षा आहे, जी दिशा आहे, ती मुळातच समाजसेवेसाठी जे जे काही करावं लागेल, समाजासाठी जो गद्दारी करेल त्याला धागडार शिकवण्याचं काम करण्याचा दिवस आजचा आहे आणि म्हणून आजच्या या आमच्या स्थापनेच्या दिवशी आम्ही भाऊसाहेब वागचौरेचा तीव्र शब्दात निषेध करत आहोत। का या गद्दार भाऊसाहेब वागचौरेंनी दोनदा गद्दारी करून शिवसैनिकाचा फार मोठी हानी केलेली। शिवसैनिकाला प्रचंड विश्वास होता का आपल्या मतदारसंघात विकास होईल, आपल्या शिवसैनिकाला चांगले दिवस येईन, आपल्या झेडपी पंचायत समितीचे सीट निवडून येईन, नगरपालिकेत मदत होईल। नगरपालिकेत तर त्यांनी आम्हाला मदत केलीच नाही, त्यांनी छुप्या पद्धतीनं भाजपलाच मदत केली। अशा प्रकारचा हा भाऊसाहेब वागचौरे खोट्या शपथी घेतो, उद्धव साहेबाला देव माणूस म्हणतो आणि स्वतः मात्र राक्षसाच्या टोळीत जातो। असा हा भाऊसाहेब वागचौरे, याच्यावर आम्हाला फार म्हणजे फार अजून काय बोलावं त्याला, म्हणजे त्याला कशाची उपमा द्यावं हेच आमच्या डोक्यात येणार नाही। डुक्कर तरी चांगलं म्हणावं लागणार आहे। याच्यापेक्षा हा शेण खायला 10-10 वेळेस जाणारा हा भाऊसाहेब वागचौरे, याला आम्ही येत्या काळात मतदारसंघात जर फिरला तर त्याचं ऑपरेशन थोबाड फोडो हे आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। हे आमच्या सगळ्या शिवसैनिकाच्या श्रीरामपूरच्या वतीने त्याला चिथावणी, त्यांनी हुशार असेल तर आमच्या श्रीरामपुरात तरी येऊ नये आणि त्याला Y+ सिक्युरिटी घेऊ, नाही तर Z+ सिक्युरिटी घेऊ। ते काय आपण सोच होणार की एक लॉर की त्याच्यावर होणार म्हणजे होणार, याच्याबद्दल वाद बिलकुल नाही। एवढंच तुम्हाला मी सांगू इच्छितो। भाऊसाहेब वागचौरेचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। अरे गद्दार भाऊसाहेब करायचं काय? खाली डोकं वर पाय। अरे गद्दार भाऊसाहेब करायचं काय? खाली डोकं वर पाय। अरे गद्दार भाऊसाहेबच्या म्हशीला अरे या गद्दार भाऊसाहेबच्या म्हशीला तो माईक घे, त्याला बोला, 2-2 शब्द बोला पटापट। भक्तामध्ये उमटायला लागले त्याचंच प्रतीक म्हणून खरं तर हा निषेध त्याला समक्ष भेटल्यावर आम्ही त्याचं जाब विचारणार, त्याला त्याची जागा दाखवणार। परंतु प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आम्ही आज या ठिकाणी आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरून त्याचा निषेध या ठिकाणी केलेला आहे। भाऊसाहेब वागचौरेला त्याला जर खरंच जनतेची प्रश्नाची खाज होती तर त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता। शिवसेना पक्षाच्या खासदारकीचा राजीनामा देऊन त्यांनी जनतेसमोर जायला पाहिजे होतं। परंतु हातापाया पडून पद मिळवायचं आणि घर भरण्यासाठी गद्दारी करायची हा त्याचा पिंड अनेक वर्षापासूनचा आहे आणि म्हणून या वेळेला त्याची गय केली जाणार नाही, त्याला माफ केलं जाणार नाही, संपूर्ण मतदारसंघामध्ये त्याला फिरता येणार नाही अशी भावना संपूर्ण मतदारसंघात शिवसैनिक आणि जनतेमध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून आज आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी त्याचा निषेध व्यक्त केलेला आहे। भविष्यामध्ये त्याला या मतदारसंघामध्ये फिरता येणार नाही एवढंच मी या निमित्ताने सांगतो आणि उद्धव साहेबांबरोबर ज्यांनी गद्दारी केली त्यांचा पुनर्जन्म कधी झाला नाही। फक्त हा भाऊसाहेब वागचौरे का असा होता का त्यांनी साहेबांचे पाय धरले, माफी मागितली आणि म्हणून साहेबांनी त्याला पुन्हा प्रवेश दिला आणि खासदार केलं। त्याची प्रतारणा त्यांनी 1 वर्षभरातच अशा गद्दारीने केली तर त्याला परमेश्वर बी माफ करणार नाही, साईबाबा बी माफ करणार नाही आणि या मतदारसंघातली जनता आणि शिवसैनिक कदापि माफ करणार नाही हे निश्चितच। एकीकडे जे आहे ऑपरेशन टायगर चालू आहे, आता दुसरीकडे संजय राऊत ऑपरेशन तुडवा चालू करा, काय भूमिका असणार आहे? तोडायचं त्याला जिथं दिसेल तिथं। 100% समर्थन आहे। ऑपरेशन म्हणजे प्रॅक्टिकल आहे तो जर समोर दिसला तर तोडवणार। मग त्या सुरक्षेची काही आम्हाला तुम्हाला शिवसैनिकांचं माहिती आहे का आता कुठं शिवसेनेचे केसेस थोड्याफार निलवायला लागले, परत वाढू शकतात, काय अडचण नाही आम्हाला। परत जिथं दिसेल तिथं तोडवणार, त्यांनी फक्त फिरून दाखवावं। आपल्या चॅनलचं लोकशाही मराठी नाव आहे, या माध्यमातून मी हेच सांगू इच्छितो सर्वप्रथम का लोकशाहीचा त्यांनी अनादर केला आहे। जे सर्वसामान्य जे मतदार होते त्यावेळेस महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांना मतदान केलं आहे आम्ही। मग ते काँग्रेस असो किंवा समविचारी जे पक्ष होते महाविकास आघाडीमध्ये
त्या महाविकास आघाडीच्या प्रत्येक मतदाराने आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्याने, काँग्रेस कार्यकर्त्याने जीवाचं रान करून त्याच्यासाठी दिवसभर आम्ही उन्हातान्हात फिरून प्रचार केला आणि निवडून येण्यात काही कमी सोडली नाही आणि निवडून आणलं. आणि आज आमच्यासारख्या कित्येक मतदारांचा त्यांनी अनादर करून दुसऱ्या पक्षात समाविष्ट होणं ही फार मोठी लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. याचा आम्ही जाहीरपणे निषेध व्यक्त करतो. थांबतो. आज काय केलं? आज आपले बेलापूर शिवसेना तालुका प्रमुखांच्या वतीने रस्ता रोको करून आम्ही त्याचा जाहीर निषेध केला. त्याला फिरू देणार नाही ते महत्वाचं घ्या. तो काय आहे घाला निवडून आला त्याच्यावर विषय सोडून द्या. आता फिरू देणार नाही त्याला, फक्त तेवढंच बोला. आज या ठिकाणी आज 19 जून 1966 शिवसेनेचा स्थापनेचा दिवस आहे. मुंबईमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या स्थापनेचा उत्साहामध्ये साजरा होत आहे. परंतु गेली 4-8 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये संपूर्ण एक टायगर मिशनच्या नावाने एक बातमी येत होती आणि त्याचं परिस्थिती 2 दिवसापूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नावावर, उद्धव साहेबांच्या नावावर निवडून आलेले खासदार आपल्या मतदारसंघाचे भाऊसाहेब वागचौरे निखिलने अगोदर त्याची जय भवानी, जय शिवाजी. उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे भाऊच्या वागचौरेचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. अरे गद्दार भाऊशाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. अरे गद्दार भाऊशाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा जय भवानी, जय शिवाजी. उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा. अरे ताकद कुणाची? शिवसेनेची. 2014 लोकसभेत दारुण पराभव झाला.